ऑपरेशन सिंदूर हे मीडियासाठी सरकारने केलेला तमाशा होता, अशा पद्धतीचं विधान सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल संसदेत केलं आणि त्याचे पडसाद जे आहेत ते सोलापूरमध्ये उमटताना पाहायला मिळतात. आणि सध्या सोलापूरच्या भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर शहर ऑफिस समोर आणि या ठिकाणी भाजपचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. गाढव जे आहे ते या ठिकाणी आल्यानंतर यावरती प्रणिती शिंदे यांचा फोटो लावून प्रतिकात्मक पद्धतीने निषेध जो तो या ठिकाणी नेला जातो. देशद्रोही गद्दार प्रणिती शिंदे यांचा जाहीर निषेध अशा पद्धतीचं विधान जे आहे ते मत जे आहे ते या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करतात. खरं प्रणिती शिंदे यांनी काल संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भात भाषण केलं. त्या भाषणाच्या संदर्भात ते बोलत असताना ऑपरेशन सिंदूर हे मीडियासाठी सरकारने केलेला तमाशा होता, अशा पद्धतीचं विधान जे आहे ते प्रणिती शिंदे यांनी केलं. आणि त्यानंतर भाजपचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि सोलापूरच्या भारतीय जनता पार्टीच्या ऑफिस समोर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. आणि भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू आहेत. देवेंद्र कोठे आपल्या सोबत आहेत. दादा, खरं आपण आंदोलन करताय, नेमकी काय भूमिका आहे भाजपची? सोलापूरच्या दुर्दैवी असलेल्या खासदार ज्यांना मागच्या वर्षभरापासनं स्टंट लेडी म्हणून आपण सगळेजण पाहतो, फक्त राहुल गांधींना खुश करण्यासाठी कुठंतरी सर्वोच्च असलेल्या पंतप्रधानावरती टीका करणं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती टीका करणं, आपली पात्रता नसताना, आपण वर्षभरात कुठलंही भरीव काम सोलापूरसाठी केलेलं नसताना केवळ प्रसिद्धीच्या जोत्यात येण्यासाठी प्रणिती शिंदेंनी जे वक्तव्य केलेले ते अतिशय दुर्दैवी आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पहलगाम हल्ल्यामध्ये भारतातील अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिरेक्यांच्या हल्ल्यात अनेक भगिनींच्या कपाळावरचं सिंदूर पुसलं गेलं आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने, विशेषतः भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम घेतली आणि याचं नेतृत्व एका महिलेने केलं. कुरेशी नामक एका महिलेने ही कारवाई केली आणि ह्या कारवाईचं समर्थन संपूर्ण भारत देश करत असताना, विशेषतः सगळे पक्ष राजकारण बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलेलं असताना, केवळ आपल्या नेत्यासमोर राहुल गांधींना खुश करण्यासाठी, राहुल गांधींसमोर चमकोगिरी करण्यासाठी प्रणिती शिंदेंनी काल लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये असं बेताल वक्तव्य केलं. त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका उपस्थित केली, त्याला तमाशा असा चुकीचा शब्द त्यांनी वापरला. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे निश्चितच ज्या लोकांनी त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं, विशेषतः सोलापूरकरांनाही त्यांच्या या कृतीबद्दलची लाज वाटत असणार आहे. अशा पद्धतीचं चुकीचं वर्तन केल्यामुळं निश्चितच सर्व सोलापूरकरांची मान सुद्धा शरमेने खाली गेलेली आहे. मी विशेषतः भारतीय जनता पार्टी असेल किंवा सोलापूरकरांच्या वतीने समस्त भारतीय सैनिकांची आम्ही सोलापूरकर माफी मागतो की आमच्या सोलापूरच्या या लोकप्रतिनिधींनी जो तुमचा अशा प्रकारचा वक्तव्य करून अपमान केलाय, आम्ही सोलापूरकर म्हणून आपली दिलगिरी वागतो. निश्चितच प्रणिती शिंदेमध्ये अशी कुठल्याही प्रकारची राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रप्रेम त्यांच्यामध्ये नाहीये, म्हणून ते कधीही तुमची माफी मागणार नाहीत याची आम्हाला त्यांच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असल्यामुळं आम्ही सोलापूरकर समस्त भारतीय सैन्याची माफी मागतो. आधी वडिलांनी हिंदूंना भगवा देशद्वाद म्हणून डिवचलं, आपल्या अतिरेक्यांना त्यांनी भारताच्या ह्याच्यामध्ये कारवाई करणाऱ्या लोकांना अफजल गुरु कसाबजी असे चुकीचे वक्तव्य केलं. परंतु वडील अनुभवातनं कधी ना कधी त्या कृतीचं, त्या वक्तव्याचं त्यांनी माफी मागितली. परंतु या लोकप्रतिनिधी, या मुलींनी कधी सोलापूरच्या विशेषतः राष्ट्रप्रेमाबद्दल कधी त्यांचं समर्थन केलं नाही. ज्या महिलांचं कपाळावरचं सिंदूर पुसलं गेलेलं आहे याचं दुःख तुम्हाला ताई कधी कळणार नाही. तुम्ही प्रयोजन काय? त्यांची कृती ही गाढवापेक्षा पुढचंही आहे. कुठलं वक्तव्य करावं, कुठल्या प्रकारचा भान त्यांना असावा लोकप्रतिनिधी म्हणून, आपण कुठं वक्तव्य करतो याचं तारतम्य त्यांना नसल्यामुळं त्यांची कृती ही गाढवापेक्षा पुढची असल्यामुळे या ठिकाणी गाढव आणलेलं आहे. कृती ही गाढवासारखी असल्या पद्धतीने, त्यामुळे आम्ही निषेध जे आहे ते अशा पद्धतीने व्यक्त करत असल्याच्या भावना ज्या आहेत ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी व्यक्त करतात. आणि भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूरच्या भाजपच्या कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.